त्या पुतळ्यावरून आता राजकारण देखील सुरू झाले, पाहूयात। पंतप्रधान मोदी जिथे जे हात लावतात तिथे ते उद्ध्वस्त होतं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून घाईत पुतळ्याचं अनावरण। मालवणमधील कोसळलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून संजय राऊतांची टीका। में कहावत है, हाथ लावे तिथं सोनं होतं, लेकिन यहाँ तो प्रधानमंत्री जहाँ भी हाथ लगाते हैं उनकी मिट्टी हो जाती है। ये देश के पहले प्रधानमंत्री 70 साल में जहाँ भी हाथ लगाए उद्ध्वस्त हो जाता है। मोदीजी लवकरच संजय राऊतांवर हात ठेवतील। संजय राऊतांच्या मोदींवरील टीकेला राहुल नार्वेकरांचं खोचक प्रत्युत्तर। संजय राऊत यांनी सकाळी वक्तव्य केलंय की मोदीजी जिथे जिथे जातात तिथं तिथं त्यांचा हात जिथं जिथं लागतो तिथं तिथं उद्ध्वस्त होते असं वक्तव्य। कदाचित संजय राऊतांवरती पण हात लवकरच हा लागेल। मुख्यमंत्री शिंदेना ठेकेदार आणि भ्रष्टाचार सोडून काही माहिती नाही। महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करतात। अरबी समुद्रामध्ये महाराजांचं स्मारक होणार म्हणून 10 वर्षापासून महाराजांनाच फसवत आहेत वैभव नाईकांचा सरकारवर हल्लाबोल। महाराज माफ करा, पुण्यात तोंडानं माफी तरी मागावी। महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावानं दैदिप्यमान बनवलेला आहे त्याच राजांचा पुतळा असा कोलमडून पडावा। आणखी मोठा पुतळा उभारताय, मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? आमदार अमोल मिटकरी यांचा सरकारला घरचा आहे। मालवणमध्ये जे घडलं त्यावरून सरकारच्या वतीने जनतेची माफी मागतो। आशिष शेलार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त। घटना घडली, कुठल्याही कारणाने घडली याबद्दल खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेची सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो। पण या सगळ्यातून पुन्हा हा पुतळा उभा करू, आपला अभिमान, स्वाभिमान आणि हिंदुत्व टिकवू याबद्दल कटिबद्धता सांगतो। शिवरायांचा पुतळा कोसळणार दुर्दैवी। लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार, त्याच ठिकाणी 100 फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करण्याची मागणी करणार, दीपक केसरकर यांची माहिती। शिवरायांच्या पुतळ्यातही त्यांनी 50% घेतले असणार। अजूनही सरकारने महाराजांची माफी मागितली नाही। थोडी तरी लाज बाळगा, जितेंद्र आव्हाड यांचा घणाघात। शिवरायांच्या पुतळ्याच्या दुरावस्थेबाबत नौदलाला 20 ऑगस्टला पत्र। जबाबदारी नौदलाची होती। सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती। भारतीय नौदलाकडून घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत। नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पाहणी। नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करत घटनेचा आढावा घेतला।